नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पोहे. अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण बनवूया पोहे. चला मग स्टार्ट करूया. सर्वप्रथम गॅस ऑन करून त्याच्यावर कढई गरम करून घेऊया. त्यानंतर त्याच्यात तेल गरम झालं की मोहरी आणि मोहरी तडतडली की त्यात आपण टाकूया जिरा. मग टाकूया सर्वात मेन कढीपत्ता. कढीपत्त्याने चव खूप छान येते. त्यानंतर आपण त्याच्यात टाकूया एक चुटकी हिंग आणि मग आपल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. मस्त हे मिश्रण मिक्स करून घेऊया. मिरच्या चांगल्या पद्धतीने भाजल्या की त्यात आपण टाकूया शेंगदाणे. शेंगदाणे मस्त करपून घ्यायचे आहेत जेणेकरून ते खाताना छान लागतील. आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आता याच्यात टाकू आपण बारीक चिरलेला कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. ज्यांना जास्त आवडतं त्यांनी जास्त टाका. कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. कांदा जाळायचा नाही आहे, फक्त त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तो मऊ होतो तोपर्यंत. आता आपण याच्यात टाकूया हळद. थोडीशी हळद टाकून हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. हे मस्त मिक्स झालं आहे. आता आपण याच्यात टाकूया आपले भिजवलेले पोहे. आपलं मिश्रण बिलकुल जळालं नाही आहे, ते परफेक्टली भाजलं गेलं होतं. आणि मग आता आपण त्याच्यात पोहे टाकून हे मस्त मिक्स करून घेतलं आहे. बघा किती छान दिसत आहे आपले पोहे, एकदम परफेक्ट. तोंडाला पाणी येतं आहे ना. आता आपण याच्यात टाकूया नमक आणि थोडं गार्निश करण्यासाठी आपण आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरची चवही छान येते, सो तुम्ही टाकू शकता. आता आपण एक प्लेट घेऊया. त्याच्यात आपण पोहे काढून घेऊया सर्व. मी सर्व पोहे काढून घेते प्लेटमध्ये. सर्व पोहे काढून झाले की मग आपण त्याला थोडं डेकोरेट करूया. आता आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकल्याने थोडा कच्चा कांदा वरून जर आपण खातो ना तो खूपच टेस्टी लागतो पोह्यांमध्ये. स्पेशली धुळ्याकडे असं खातात. आता आपण त्याच्यात टाकूया बारीक किसून घेतलेलं खोबरं. हेही खूपच छान लागतं खाताना. आणि निंबू. थोडीशी बारीक शेव टाकू आपण याच्यात. लहान मुलांना फार आवडते आणि मोठ्यांनाही आवडते. आपले झटपट पोहे रेडी आहे खाण्यासाठी. खूपच टेस्टी लागतं. नक्की बनवा. स्वस्त खा.